फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये। सर्व ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते, तर काही कर्मठ ब्राह्मण फुलेंच्या विरोधात होते। छगन भुजबळ यांचं वक्तव्य। अभिनेता सलमान खानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी, तर वरळी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकीचा मेसेज। वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। पीएनबी घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सीला अटक, तर भारताच्या विनंतीवरून चोक्सीला बेल्जियममधून अटक झाल्याची सूत्रांची माहिती। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती। चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी या ठिकाणी दाखल। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपालांकडून बाबासाहेबांना अभिवादन। शेतकऱ्यांसाठी पुढील 2 दिवस चिंतेचे, तर राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता। पश्चिमेपासून ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी उद्या ससूनच्या वैद्यकीय समितीची बैठक। कार्यवाहीचा हा अहवाल पुणे पोलिसांना जाणार। ससूनच्या अहवालानंतर आता पुणे पोलीस काय कारवाई करणार त्याकडे लक्ष। डॉक्टर घैसास यांना दिलेल्या नोटिशीवर आयएमएचा आक्षेप। अनामत रक्कम मागण्याचं धोरण रुग्णालयाचं, रुग्णालयाची चौकशी व्हावी, आयएमएचं स्पष्टीकरण।